मुळात कुठे ठेवलेली असते? काचेच्या हवाबंद पेटीमध्ये ठेवलेली असते ती मशीन किंवा तो तराजू. का हो? मोजायचंय सोनं. धुळीचा कण जरी बसला तरी वजनात फरक आहे. म्हणून सुवर्ण मोजताना किती काटेकोर काळजी घेतात. मग देव सोन्यासारखाच आहे, कारण त्याची विभूती आहे. धातूनाम अस्मि कांचनम. विभूती युगामध्ये भगवंत सांगतात सुवर्ण ही माझी विभूती आहे, सोन्याच्या ठिकाणी मी असतो. बघा, चांगल्या मार्गाने मिळवलेलं बरं का, वाईट मार्गाने मिळवलेलं सोनं तिथं राहायला, कलीला राहायला जागा दिली. त्यामुळे उत्तम मार्गाने सुवर्ण मिळवलेलं आहे ना, तिथं भगवंत आहे. आणि असा भगवंत मोजायचा असेल तर किती आम्हाला काटेकोर राहिलं पाहिजे. आता जो नियम सुवर्ण मोजण्याकरता आहे तो नियम कोळशाच्या तराजूला आहे का हो? बोला. जिथं सगळंच काळं करायचंय तो नियम कोळशाच्या तराजूला नाही. पण भगवंताला जर मोजायचं असेल तर तुकोबराय म्हणतात आम्ही भक्तियुक्त अंतःकरणाने त्याला मोजतो. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतान मोजले. आम्हाला देवाला मोजायचं झालं तर भक्तीने मोजावं लागेल. इथं देवभक्त, देशभक्त आणि राष्ट्रभक्त जन्माला आले. परवा ज्यांची जयंती झाली असे तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी राजांचे मावळे, स्वराज्यासाठी गड आला पण सिंह गेला हे ब्रीद ज्यांच्या बाबतीत छत्रपतींनी उच्चारलं. कोंढाणा सर केला एका घोरपडीच्या साह्याने, थोड्याशा मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचा नेत्रदीपक आणि दैदिप्यमान असा इतिहास घडवून दिला. रक्ताचं पाणी करण्याची तयारी ठेवली आणि भगव्याखाली स्वतःचं बलिदान देण्याची तयारी ठेवली. हा त्याग, ही भक्ती, ही निष्ठा आणि हे समर्पण हे सगळं त्यांच्याजवळ होतं. म्हणून परमेश्वराला ही मंडळी प्रिय ठरली. स्वराज्याच्या उभारणीमध्ये योगदान दिलं महत्वाचं. आज आम्ही सगळीच मंडळी देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी राबण्याची जर आमची तयारी असेल, राष्ट्राय स्वाहा इदन्न मम असं म्हणून एखादी माळ राष्ट्रासाठी, एखादी माळ सीमेवरच्या जवानांसाठी, कारण ते तिथं लढतायत म्हणून आपण सगळे इथे आहोत. हा बारीक विचार आम्ही करत नाही. आम्ही इतके एककेंद्री आहोत की मी आणि माझं याच्या विचारामध्ये आम्ही बहिर्मुख झालो. आतमध्ये बघायचं राहून गेलं आणि भगवंत आमच्यापासून दूर राहिला. आपल्याला नाही का असं वाटत देवानी सुद्धा आपल्या दाराची कडी वाजवावी, देवानी सुद्धा आपल्या घरात यावं? वाटतं ना? देव कुठे गेला हो? द्वारकेचा राणा पांडवा घरी. का? नाम ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी भगवंत गेले. देव कुठेही नाही गेले. विदुर काकांच्या घरी गेले. विदुरांनी कण्या वाढल्या तरी चालतील म्हणाले, पण विदुरांकडेच आम्ही जाणार. उद्धवांना सांगितलं चलो विदुर घर जाई, उद्धवजी चलो विदुर घर जाई. त्या हस्तिनापूरच्या सार्वभौम साम्राज्याचे महामंत्री असलेले विदुर काका त्यांच्या घरी गेले. कण्या रांधून वाढल्या, त्या आवडीने सेवन केल्या. आणि देव तिथेच जातो जिथं भक्ती आहे. अंतःकरणपूर्वक भक्तीचं अंतःकरण जिथं आहे तिथे भगवंत येतो. नुसता येत नाही, राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या घरच्या उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा देवाने उचलल्या. इतकी सेवाही करतो भक्ताची. तुकोबराय म्हणतात योग याग तपे देहाची या, योगे ज्ञानाची या, लागे न सापडसी. मग देवाला शोधायचं असेल तर कसं शोधायचं? मंडळी, आमचा संशय मनामध्ये येतो आणि देव आम्हाला सापडत नाही. संशयात्मा विनश्यती असं भगवद्गीता सांगते. वारी करणारी असंख्य महाराष्ट्रातली मंडळी पंढरपूरला जातात बघा. खूप गर्दी, लाखोंचा समुदाय तिकडे पंढरपूरला सावळ परब्रह्म पाहण्याकरता जातो. एक आजोबा होते 60-70 वर्षाचे. ऐका, दृष्टांत सांगते आणि मी पूर्वरंग थांबवते. त्या आजोबांनी चालत असताना, आता पायी वारी सुरू आहे, वारी करत असताना एक कार्यकर्ता होता. त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. सध्या गर्दी इतकी झाली आहे की या सगळ्या प्रकारामध्ये किंवा या सगळ्या भक्तीच्या प्रांतामध्ये सुद्धा हौशे गौशे नवशे सगळे. मग एक कार्यकर्ता होता. सोशल मीडियाचा जमाना आहे सध्या, सगळ्यांना रील वर दिसायचंय. त्यामुळे त्यांनी हातामध्ये कॅमेरा घेतला आणि त्या आजोबांची मुलाखत घ्यायला लागला. तो म्हणाला, बाबा किती वर्षापासून वारी करतात? त्या आजोबांनी उत्तर दिलं, बाळा मला आठवत नाही मी कधीपासून वारी करतोय, फक्त त्यांच्या खांद्यावर त्यांनी नातवाला घेतलं होतं त्यांच्या. सांगा ना बाबा कधीपासून वारी करतात? ते आजोबा म्हणाले, मला काही आठवत नाही, पण हा माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय म्हणाले. तेव्हापासून मी वारी करतोय, ही परंपरा. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. मी म्हटलं ना, आज आम्ही बुद्धीला फाटे फोडणारी माणसं आजूबाजूला बरेच आहेत.
देव नाही यावर ठामपणे विधान करणारी माणसं आहेत. म्हणून म्हटलं, रोज पूर्वेला पूर्व क्षितिजावर प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता उभी आहे, यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे. देव नाही असं म्हणता कसं. त्यामुळे त्या आजोबांना त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. म्हणले, आजोबा एवढे वर्ष वारी करता, तुम्हाला उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही अशी तुमची अवस्था, पांडुरंग भेटला का, देव भेटला. त्या आजोबांनी उत्तर दिलं, नाही भेटला राजा, नाही भेटला देव. नाही भेटला तरी वारी करता. हो, तरी वारी करतो. त्या आजोबांनी सांगितलं, बाळा तू मला खूप प्रश्न विचारले, आता मी एक प्रश्न तुला विचारू का. मी विचारू. तो म्हणाला, हा विचारा. ते आजोबा म्हणाले, तुम्ही घरामध्ये कुत्रा पाळता का रे. तो मुलगा म्हणाला, हो आम्ही घरात कुत्रा पाळतो. आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये असतो. तो किचन मध्ये येतो, बेडरूम मध्ये येतो. एक वेळ आई वडिलांना राहायला जागा नसते, पण आमच्या कुत्र्याला घरात जागा असते, नाही का. त्या माणसाने सांगावं, त्या गृहस्थांनी सांगावं, बाळा आम्ही गावाकडची माणसं, आम्हीही कुत्रे पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नाही येत. तो घराच्या मागच्या पुढच्या अंगणात असतो. आमच्या वस्तीचं राखण करतो, स्वामीनिष्ठ असतो. सुगीच्या दिवसामध्ये धान्याची ज्यावेळी रास पडते त्यावेळी तो कुत्रा आमच्या वाड्या वस्त्यांचं राखण करतो. आणि मध्यरात्रीच्या वेळी एखादा चोर जर आमच्या वस्तीत शिरला तर तो कुत्रा भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. असं करता 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 15, 20, 25 कुत्री एका रात्री त्या भुंकायला सुरुवात करतात मध्यरात्री. चोराला कुणी पाहिलंय. चोराला कुणी पाहिलं होतं, पहिल्या कुत्र्यांनी. पण बाकीचे सगळे कुत्रे एका त्याच रात्री भुंकायला सुरुवात करतात. मग ते आजोबा त्या गृहस्थाला, त्या मुलाला सांगतायत, अजूनही तुझ्या डोक्यात प्रकाश नाही का रे पडला राजा. अरे प्राण्यांना कळतं आपल्या माणसावर विश्वास ठेवायचा असतो, आपल्यातल्या कोणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. तू विचारलंस पांडुरंग दिसला का. नाही दिसला मला पांडुरंग, पण माझ्या ज्ञानोबांना दिसलाय, माझ्या तुकोबांना तो दिसलाय, आमच्या सगळ्या संतांना परब्रह्म दिसलंय. आम्हाला का नाही दिसणार. विचारा ज्ञानोबांना कसा दिसला. अनंत रूपे अनंत वेशे असा दिसला. देखिला व्यात्यासे बाप रखुमा देवीवरू गुण पाणली तैसी तोम्या देखिला सागणी तोम्या देखिला सागणी तोम्या. कसा दिसला हो. निवृत्तीनाथांना विचारलं. निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कला, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. जैसा माझी जोगी तरी घडी, जैसा माझी जोगी तरी घडी. बिंबी बिंबला, बिंबी बिंबला एक सूत्री, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. भगवंत दिसला त्यांना, भगवंत दिसला. निर्गुण निराकार रूपाला ओळखलं. आमची अडचण अशी आहे की आम्ही देवाला ओळखत नाही, त्याला पाहण्याची, त्याला जाणून घेण्याची आमची इच्छा नाही, म्हणून आमचा संसार दुःखाचा आहे. आमचा संसार दुःखाचा आहे. सगळं आहे घरामध्ये, सगळं आहे ना. सध्या सगळ्या जगाची भूक काय हो. सत्ता, संपत्ती, ऐश्वर सगळं मिळालं की आम्ही सुखी असं आपल्याला वाटतं, पण समाधान नावाची श्रीमंती आम्ही हरवतो. जुना काळ आठवा. इथं जुनी माणसं आहेत.
ज्या काळामध्ये घरात टीव्हीही नव्हता तरी माणसं सुखी होती. बरं असला तरी ब्लॅक अँड व्हाईट होता तरी सुखी होती. त्या टीव्हीवर चित्र बघण्याकरता घरातलं एक माणूस कायम अँटिनेवर असायचं तरी माणसं सुखी होती. गेल्या का मुंग्या, आल्या का मुंग्या